खूप मोठा धमाका आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. बिग बॅटल टुमारो चे मात्र पाहायला मिळेल. मागील वर्षीचे विजेते आणि उपविजेते संघ उद्याच्या दिवसामध्ये भेटताना पाहायला मिळतील. गोलंदाज तयार, राहुल हंडे गोलंदाजी मार्कवर तयार. पहिलाच बॉल अतिशय सुरेख प्रकारचा चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. सुरेख प्रकारचा चेंडू, चेंडू इथे डॉट, चेंडू निर्धाव जो मात्र पाहायला मिळतोय. राहुल हंडे एक सुरेख प्रकारची गोलंदाजी. पहिल्याच मॅच मध्ये कुठेतरी रिदम गमावलं होता, परंतु तदनंतर दुसऱ्या मॅच मध्ये काय कमबॅक केलं लाजबाब. आणि या सामन्यामध्ये कशा प्रकारची कामगिरी करतात. सुरेख प्रकारचा चेंडू, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आलेत राहुल रसाळ आणि बॅट्समन इथे मात्र बाद होतील. राजेश मिरकुडे बॅक टू द पेव्हिलियन. विकेटचं पतन, फलंदाज बाद. विराटचे संघ मालक विनायक राऊसर यांचं देखील पुन्हा एकदा या मैदानावर आगमन होतं. आणि या स्पर्धेतील एमपीएल ऑक्शन मधील सर्वाधिक महागडा खेळाडू जो सिद्धिविनायक या संघामध्ये गेला, आमचे मनोज पतारे सर यांचं देखील शुभ आगमन होत आहे. तब्बल 72,000 रुपये बोली लागले एकाच खेळाडूवर. आणि त्या खेळाडू आपण मैदानामध्ये पाहू शकता. तो खेळाडू आपल्याला शनिवारी या मैदानावर पाहायला मिळेल. सिद्धिविनायक स्ट्रायकर या संघामध्ये सातत्यानं अनेक क्रिकेटच्या खेळपट्ट्या ज्या मात्र ज्यांच्या मार्गदर्शनाखाली बनल्या जातात असे मनोजी पतारे. आणि या खेळपट्टीच्या जीवावर आपल्या टेनिस क्रिकेट विश्वावर अनेक टेनिस क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये छाप सोडणारा मनोज पतारे आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार, राहुल स्ट्रायकर एंडवर दौलत. ओहो, चेंडू हवेत, राहुल रसाळ. ओहो, ब्रिलियंट कॉट, अप्रतिम फटका. बॅट्समनला देखील समजून येत नाहीये की राहुल रसाळ कुठून कुठपर्यंत क्षेत्ररक्षण करतो आणि कुठून चेंडू कव्हर करतो. व्हॉट अ कॅच, ब्रिलियंट कॉट, फलंदाज बाद. कामकाज करतात आणि सातत्यानं एक सप्लाय काय असते ते दाखवत असताना राहुल रसाळ. व्हॉट अ कॉट, दोन चेंडू आणि त्या दोनही चेंडून अप्रतिम झेल पकडलेत. अधिक गोरे बॅट्समन मैदानामध्ये पाहायला मिळतात. फुल टॉस चेंडू, सुरेख प्रकारचा चेंडू, धावबाची संधी असेल परंतु इथे फेकी काहीशी दुसऱ्या बाजूला पाहायला मिळते. एक धावेल, एका धावेच्या मदतीने संघाचं अकाउंट इथे ओपन होताना पाहायला मिळेल. राहुल हंडे काय रिदम मध्ये गोलंदाजी करतोय. या सामन्यामध्ये चांगली सुरुवात केली राहुल हंडेने. दुसऱ्या संघाला खिंडार पाडण्याचं कामकाज केलंय. एका बाजूला संघ आपण पाहतोय देवा नाईट रायडर्स, त्यांच्या विरोधात देवगाव टायगर्स. या दोन संघांमध्ये चालू असलेला हा महत्वपूर्ण सामना, महत्वपूर्ण लढत मैदानामध्ये पाहतोय आपण. एमपीएल सेशन 5 चा थरार, मुठबाड प्रीमियर लीगचा थरार मैदानामध्ये पाहायला मिळतो. धावपलकावर धावसंख्या आपण पाहू शकता. आतापर्यंत एक धाव, दोन फलंदाज बाद झालेत. एक चांगल्या दर्जाचं स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज तयार, राहुल. ओहो, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, चेंडू इथे डॉट, चेंडू निर्धाव. अतुल हिंबाडे आपण पाहू शकता. अतुलला ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्रायकर एंडवर अधिक गोरे. आणि मैदानामध्ये इम्प्रेस करत असताना राहुल हंडे फक्त 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत एक धाव आणि 2 विकेट. गोलंदाज तयार, राहुल गोलंदाजी करण्यासाठी तयार होता. राहुल हंडे डाव करे आता. सुरेख प्रकारचा चेंडू, जो गोलंदाज गोलंदाजीसाठी आल्यावर देवा नाईट रायडर संघाला लागते विजयाचं चाहूल, त्याचं नाव राहुल. राहुल हंडे इम्प्रेस करत असताना पहिल्या षटकामध्ये फक्त राहुलने खरचली एक धाव आणि 2 विकेट प्राप्त केला. व्हेरी गुड बॉलिंग.
संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 5 या धावसंख्येवर. गोलंदाजी मार्कवर तयार होत आहेत. इथे टाकलेला बॉल, पंचांचा मात्र नो बॉलचा इशारा येतोय. एसटी रक्षण खराब आणि त्या पाठोपाठ बॅकअप मात्र सुरेख पाहायला मिळत आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ज्या प्रकारे बागेत फिरावं त्या प्रकारे घेतलेल्या 2 धावा आहेत. फ्रंट फूट नो बॉल. एमपीएल सेशन 5 चा पहिला नो बॉल प्रशांत शेळकेच्या नावावर. श्री गणेश मोटार मुरबाड सर्व प्रकारच्या 2 व्हीलर्स आणि 4 व्हीलर गाड्यांचे डीलर आहेत. पत्ता आपण पाहू शकता, नवदुर्गा हॉटेलच्या बाजूला, डॅम फाटा मुरबाड, कल्याण रोड, देवगाव मुरबाड. प्रोपरायटर आहेत अमित साबळे आणि दिनेश चौधरी. तरी कुणालाही या गाड्यांबद्दल जर कोणत्या प्रकारची माहिती लागत असेल, स्टेजच्या उजव्या बाजूला तुम्ही संपर्क साधू शकता आणि एक चांगल्या दर्जाची माहिती तिथे घेऊ शकता. आदिनाथ गोरेच्या बॅट मधून सुरेख प्रकारचा फटका, कव्हरला चेंडू खेळलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू सीमारेखेच्या जवळपास. एक लाजबाब क्षेत्ररक्षण आपल्याला राहुलच्या माध्यमातून पाहायला मिळतं. फ्री हिटचा बॉल होता आणि या फ्री हिटच्या बॉलवर 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 10 धावा आहेत. 2 फलंदाज मात्र बाद झालेत. गोलंदाज तयार प्रशांत. सुरेख प्रकारचा चेंडू आडव्या बॅटना फटका खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. चांगला असं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट. आणि परंतु इथे मात्र तिसऱ्या पंचांची मागणी घेतली. सातत्यानं डायरेक्ट हिट क्लोज होतात. तिसऱ्या पंचांची मागणी, फलंदाज धावबाद आहे की नाही ते देखील पाहायचंय. तिसरे पंच येत आहेत आमचे जय पवार सर, यांच्या माध्यमातून जेपी पॅनल, अर्थातच महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या जातात असा जेपी पॅनल ज्यांच्या माध्यमातून बनवला, असे जय पवार सर या स्पर्धेसाठी आज उपस्थित होत आहेत. जय पवार सर आपलं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. तिसऱ्या पंचांची मागणी, फलंदाज बाद आहे की सेफ ते देखील आपल्याला पाहायचंय. नॉट आउट. गोलंदाज तयार होत आहेत. पुन्हा एकदा प्रशांत शेळके. स्ट्रायकर इनवर आपण पाहू शकता अतुल हेंबाडेला. धावपलकावर धावा आहेत 11. फलंदाज बाद झाले 2. फुल टॉस बॉल कव्हरला. वॉटर स्ट्रोक, अप्रतिम फटका. आणि चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 15 रन, लॉस ऑफ 2 विकेट. 15 धावा धावपलकावर. 2 फलंदाज मात्र बाद झालेत. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना आपण गोलंदाज प्रशांत शेळकेला पाहतोय. सुरेख प्रकार चेंडू अतुलच्या बॅट मधून. इथे देखील चांगला फटका. 1 बाउन्स चेंडू सीमारेखेच्या बाहेर. चौकार. मिलेकरांच्या तो बेडा होगा पार. फटकेबाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. बॅक टू बॅक अतुल हेंबाडीच्या बॅट मधून 2 चौकार आलेत. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 19. पहिल्या षटकात धावा आली 1. दुसऱ्या षटकात 5 चेंडूत आलाय 18 धावा. धावा इथे येताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार प्रशांत. स्ट्रायकर इनवर अतुल. चौकार हॅट्रिक कंप्लीट करेल का? ओहो, बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि सुरेख प्रकारचा झेल. इथे मात्र अतुल हेंबाडेची खेळी संपुष्टात. फलंदाज बाद.
धावफलकावर धावसंख्या आपण पाहू शकता. आतापर्यंत धावफलकावर पाहायला मिळतात त्या 19 धावा. 3 फलंदाज जे मात्र बाद झालेत, 3 धक्के जे मात्र दिलेत आणि गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा स्वतःला गोलंदाजीसाठी घेऊन आलाय राहुल. पहिल्या षटकामध्ये इम्प्रेस केलं, 2 विकेट आणि फक्त 1 धाव खरचली. राहुल तयार होतात. राहुल अंडे. वेळ वाचवणं गरजेचं राहील. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपल्याला अजून देखील एक सामना कव्हर करायचा आहे, त्यामुळे वेळ वाचवणं गरजेचं राहील. आदिनाथ गोरे ऑन स्ट्राईक आपण पाहू शकता. 5 चेंडूमध्ये 10 धावा केल्यात आणि खूप मोठी जिम्मेदारी घेऊन ही इनिंग बिल्डअप करावे लागेल बॅट्समन आदिनाथ गोरेला. ती होईल की नाही ते देखील आपल्याला पाहायचंय. गोलंदाजी मार्कवर राहुल तयार. स्ट्रायकर इनवर आपण पाहू शकता आदिनाथ गोरेला. सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला असा फटका मात्र पाहायला मिळतोय आदिनाथच्या पाठीमधून. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतात. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा येतील या बॉलवर. 2 धावा कंप्लीट आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 3 बाद 21. प्रथम बॅटिंग करत असताना देवगाव टायगर्स ही टीम आपल्याला पाहायला मिळते देवा नाईट रायडर्स या संघाच्या विरोधात. कशा प्रकारची कामगिरी राहील, कशा प्रकारच्या धावा ज्या मात्र बनवल्या जातील ते देखील आपल्याला मैदानामध्ये पाहायचं आहे. राहुल हंडे गोलंदाजी करण्यासाठी तयार. स्ट्रायकर इनवर आदिनाथ गोरे. खूप मोठी क्षमता या खेळाडूमध्ये. राहुल देखील चांगली कामगिरी करतो. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, इथे चेंडू डाट. व्हेरी गुड बॉलिंग. 6 षटकांच्या लढतीमध्ये तुम्हाला 5 गोलंदाज मात्र वापरायचे या 6 षटकांच्या लढतीमध्ये आणि ते कशा प्रकारची कामगिरी करतील आपल्याला ते देखील पाहायचंय. एका गोलंदाजाचा कोटा आहे 2 षटकाचा. बाकीचे गोलंदाज प्रत्येक एक षटक जे मात्र टाकणार आहे आणि 2 षटक राहुल जे मात्र टाकत असताना आपल्याला पाहायला मिळतात. राहुल तयार. इथे टाकलेला अजून एक चांगला बॉल. फलंदाजाला पूर्णपणे नाचवतायत मैदानामध्ये गोलंदाज राहुल अंडे. व्हेरी गुड बॉलिंग. इम्प्रेस करत असताना पहिला सामना वगळता दुसऱ्या सामन्यामध्ये पॉवरफुल गोलंदाजी, या सामन्यात तर अतिशय चांगली गोलंदाजी. इम्प्रेस करत असताना 1.3 9 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. फक्त 3 धावा आहेत आणि 2 विकेट मिळवल्यात. गुड बॉलिंग राहुल अंडे यांच्या माध्यमातून. धावफलकावर धावसंख्या आपण पाहू शकता 21 ऑन द बोर्ड. 21 धावा धावफलकावर आहेत. राहुल तय्या. सुरेख प्रकारचा चेंडू, फटका इथे फसला. क्षेत्ररक्षक प्रशांत शेळके चेंडूवर आलेत. व्हेरी गुड कॅच. एक स्टायलिश झेल इथे पकडत असताना प्रशांत शेळके. फलंदाज आदिनाथ गोरे बाद. विकेट. फलंदाज बाद होत आहेत. विकेटचं पतन. आधी गोरे बाद होत आहेत. न्यू बॅट्समन मैदानामध्ये येतील आता भूषण भंडारी. 4 फलंदाज बाद, 21 धावा. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना आणि राहुल हंडे एक सुरेख प्रकारची कामगिरी करत असताना या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार राहुल. स्ट्रायकर इनवर अक्षय तरे. अजून एक डॉट बॉल. व्हेरी गुड बॉलिंग. इम्प्रेस करत असताना या षटकामध्ये राहुल हंडे. व्हेरी गुड बॉलिंग. फक्त या षटकात आतापर्यंत 2 धावा खरचल्यात. पहिल्या षटकात 1 धाव, या षटकात आतापर्यंत 2 धावा. या अगोदर देखील 2 षटकांमध्ये 5 धावा ज्या मात्र खरचल्या होत्या. गोलंदाज आशुतोष गायकवाडने या षटकात या सामन्यामध्ये दुसरं षटक टाकत असताना आतापर्यंत फक्त 3 धावा खरचल्यात. गोलंदाज तयार राहुल आणि हा बॉल राहुलचा डॉट. फक्त या 2 षटकाच्या स्पेल मध्ये 3 धावा आणि 3 विकेट राहुलच्या नावावर. व्हेरी गुड बॉलिंग. तीन षटक संपली. 4 बाद 21 धावा.
सातत्यानं देवगाव टायगर संघाचा विचार केला. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील त्या संघाचे 3 षटकांमध्ये 55 धावा होत्या. त्यानंतर 5 षटकांमध्ये धावा खूप मोठ्या कमी प्रमाणात आल्या आणि तिथे पराभवाचा सामना करावा लागला. आता पहिल्या षटकामध्ये 1 आली, दुसऱ्या षटकामध्ये तब्बल धावा आल्या ते 18, तिसऱ्या षटकात पुन्हा 2 धावा आल्यात. पुन्हा एकदा कमबॅक करत असताना देवा नाईट रायडर्स सातत्याने हे घडत असताना देवगाव टायगरच्या विरोधात आता खूप मोठी जिम्मेदारी भूषण भंडारी आणि अक्षय तरेच्या कांद्यावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार अजिंक्य जामगरे मॅन फ्रॉम वडवली. पहिलाच बॉल शॉर्ट पिच होता तिथे प्रशांत. हो लाजबाब लाजबाब एफर्ट मात्र प्रशांतच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. काय डिसिजन येतो ते देखील पाहायचं. पंचांचा इशारा षटकार, परंतु प्रयत्नांची दाद द्यावी लागेल खेळाडूची. धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 27 या धावसंख्येवर. षटकाराच्या मदतीने संजीवनी प्राधान्य होईल देवगाव टीम संघासाठी. खूप मोठं आक्रमण अजिंक्य जामगरे या खेळाडूवर करत असताना पाहायला मिळत आहेत. अजिंक्य तयार सातत्यानं धडाकेबाज स्फोट क्लब वडवली या संघासाठी खेळणारा हा खेळाडू या एमपीएल मध्ये कशा प्रकारची कामगिरी करेल ते देखील पाहायचं. सुरेख प्रकारचा चेंडू तितका चांगला असा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील प्रशांत. सुरेख प्रकारचं क्षेत्ररक्षण, फेकी अप्रतिम आणि इथे फलंदाज धावबाद. विकेट फलंदाज बाद भूषण भंडारी. बॅट्समन मैदानामध्ये येत आहेत विशाल तुपे. विशाल तुपे एवढे लेट का, हा फार मोठा प्रश्नचिन्ह आहे. ज्या प्रकारची बॅटिंग विशालने केली सकाळपासूनच्या सत्रामध्ये. देवगाव टायगर्स एक पराभव झाला आणि त्यानंतर संघ खूप मोठ्या अडचणीत सापडलाय की काय ते देखील पाहावं लागेल. प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. गोलंदाज तयार अजिंक्य. ओहो अजिंक्य लाजबाब बॉल. अजिंक्यने या मैदानावर इतिहास रचलाय त्याच्याच नावावर. 6 चेंडू 2 लागत असताना त्या बनून दिल्या नव्हत्या असा हा गोलंदाज इथे देखील चांगली कामगिरी करतोय. पहिल्या चेंडूवर जरूर षटकार आला, परंतु दुसऱ्या चेंडूवर रनआउटच्या रूपाने विकेट आणि इथे डॉट बॉल टाकत असताना धावफलकावर धावसंख्या 28 षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना. सुरेख प्रकारचा चेंडू तितकाच चांगला असा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील प्रशांत अक्षय. चांगलं क्षेत्ररक्षण अक्षय यांच्या माध्यमातून. एक धाव कंप्लीट आणि एका धावेच्या मदतीने संघात धावसंख्या निम्मा संघ गारत 5 बाद 29 देवगाव टायगर. गोलंदाज तयार होत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अजिंक्य. अजिंक्यचा हा बॉल लेट कट करण्याचा प्रयत्न आणि ते विशाल तुपेची खेळी संपुष्टात. फलंदाज बाद विशाल बॅक टू द पॅव्हिलियन. विशाल देखील बाद होत आहेत. तू चल मी आलोच. देवगाव टायगर ऑन बॅक फूट. संघ खूप मोठ्या अडचणीत सापडलाय. संघाला तारणहार आवश्यकता. बॅट्समन मैदानामध्ये येत आहेत दिनेश कापडी मॅन फ्रॉम कलमखांडे. मैदानामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत कलमखांडे गावाचं नाव सागर कापडीने रोशन केलं. आता त्याच पाठोपाठ दिनेश कशा प्रकारची कामगिरी करतील ते देखील पाहायचे. थोडं फास्ट चला बॅट्समन. दिनेश येत आहेत. गोलंदाज तयार अजिंक्य जामगरे. एक सुरेख प्रकारची गोलंदाजी करत असताना जे मात्र पाहायला मिळत आहेत. सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. इथे मात्र चेंडू डॉट, चेंडू निर्धाव.
ड्रिंक्स ट्रॉली असेल मैदानाच्या आतमध्ये. कोणत्याही प्रकारचे ड्रिंक की सर्व व्यवस्था असेल, जेवण असेल, तदनंतर नाश्ता असेल, सर्व व्यवस्था करणारे आमचे सागर म्हात्रे, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. धावफलकावर धावसंख्या आपण पाहू शकता. 4 षटकं कंप्लीट झाली आणि 4 षटकांमध्ये 29 धावांचे 6 फलंदाज बाद झाले. आता शेवटची 2 षटकं बाकी. 6 फलंदाज बाद झाले असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अक्षय, ज्या अक्षयला मागील सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच हा किताब मिळाला तो अक्षय. तिथून कॉन्फिडन्स वाढला असेल, कॉन्फिडन्स लेवल या खेळाडूची वाढली असेल. आता मैदानामध्ये कशा प्रकारची कामगिरी करतोय ते देखील पाहायचंय. शेवटचा सामना अतिशय महत्वाचा. चिन्मय स्पोर्ट देवपे आणि त्यांच्या विरोधात साई रिद्धी स्पोर्ट. आता साई रिद्धी स्पोर्ट या संघाचं आव्हान तर संपुष्टात आलंय, परंतु जर तो सामना साई रिद्धी स्पोर्ट संघाने जिंकला तर जवळजवळ या आजच्या दिवसामध्ये खूप मोठी रंगत निर्माण होईल. इथे टाकलेला बॉल सुरेख प्रकारचा जो मात्र पाहायला मिळतोय, अप्रतिम बॉल, निर्धाव चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय अक्षयचा. गोलंदाज तयार होतात. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार. स्ट्रायकर एंडवर अक्षय. सुरेख प्रकारचा चेंडू, अजून एक डॉट बॉल. गुड बॉलिंग अक्षय इम्प्रेस करत असताना या सामन्यामध्ये देखील. अक्षय टू अक्षय. कोणता अक्षय कुणावर भारी ते देखील आपल्याला पाहायचं. एक अक्षय भुवनचा, एक अक्षय शास्त्रीनगर दुधाळेपाडाचा. आतापर्यंत भुवनचा अक्षय दुधाळेपाड्याच्या अक्षयवर भारी ठरलाय आणि हेच तर होत असताना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतं. सातत्यानं अनेक गावांना मिळून, अनेक सर्व मुरबाड तालुक्यातील जेवढी गाव आहेत त्या गावांना एकत्र घेऊन एक प्लॅटफॉर्म दिला जातो, त्याचं नाव म्हणजे एमपीएल. सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला फटका जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. इथे एक धाव कंप्लीट होत असताना आणि एका धावेच्या मदतीने संघात धावसंख्या वाढेल. 6-30. षटक क्रमांक 5 मार्गस्थ असताना व्हेरी गुड बॉलिंग, अप्रतिम स्पेल हातात असताना जो मात्र पाहायला मिळतोय. नक्कीच सचिनजी वाकचौडे सर यांचं देखील शुभागमन होत आहे. पेशाने ॲडव्होकेट आहेत. क्रिकेटची फार आवड, क्रिकेटचं फार वेळ आणि सातत्यानं जिथे जिथे क्रिकेटच्या स्पर्धा असतील, चेंडू द्या ताबडतोब, जिथे जिथे क्रिकेटच्या स्पर्धा असतील तिथे मात्र सचिन वाकचौडे सरांची मंजिरी स्पोर्ट टीम सातत्याने एंट्री करताना आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक असं स्वागत. नक्कीच शनिवारी सचिन वाकचौडे सरांची टीम देखील आपल्याला पाहायला मिळेल. मंजिरी चॅम्पियन. चला सामना चालू करून घ्या. खेळाडू तुम्ही चेंडू चेक करू शकत नाही, बॅट्समन पंच देतील तो चेंडू तुम्हाला घ्यावा लागेल. स्ट्रायकर एंडवर आपल्याला पाहायला मिळेल आता दिनेश कापडी. कशा प्रकारची कामगिरी केली जाते दिनेशच्या माध्यमातून ते देखील पाहायचं. अक्षय तय्या. सुरेख प्रकारचा चेंडू, फटका. ओहो, राहुल रसा फायरमॅन. वॉटर फिल्डिंग, सुपर एफर्ट, अप्रतिम क्षेत्ररक्षण. आजच्या दिवसामध्ये एक बेस्ट क्षेत्ररक्षक हा अवॉर्ड असेल तो दिला जाईल राहुलला. काय क्षेत्ररक्षण करतो मैदानामध्ये, जबरदस्त एफर्ट, सुपर से ऊपर वाला परफॉर्मन्स. गोलंदाज तयार अक्षय. स्ट्रायकर एंडवर दिनेश. सुरेख प्रकारचा चेंडू हवेत आणि अक्षय देखील इथे विकेट प्राप्त करत असताना धक्का क्रमांक 7. फलंदाज बाद. माही 11 संघाचे आयकॉन खेळाडू अमर गायकवाड यांचं देखील शुभागमन होत आहे. अमर वेलकम, या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत. नक्कीच. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू, गुरुधुमाळ सर देखील उपस्थित होत आहेत. वेलकम सर.
आणि गुरु धुमाळ सरांची ओळख म्हटली तर ती आपल्या तालुक्यापुरती नाही, जिल्ह्यापुरती नाही, ती दुसऱ्या तालुक्यात जाते, तिथून दुसऱ्या जिल्ह्यात जाते, असं असणारं व्यक्तिमत्व म्हणजे गुरुनाथ धुमाळ. थँक्यू सर, या स्पर्धेमध्ये आलात आणि तुमचा बहुमूल्य वेळ आम्हाला दिला. नक्कीच आमचे सत्यशीलजी शेरकर विघ्नहर्ता सहकार साखर कारखान्याचे चेअरमन आहेत, त्यांचे खूप जवळचे मित्र आहेत आणि ते मात्र आज या स्पर्धेसाठी उपस्थित होतात. वेलकम सर, तुमचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. तुम्ही असेच 5 दिवस या स्पर्धेला शोभा वाढवा हीच आमची इच्छा असेल. गोलंदाज तयार, डबल कव्हर धावसंख्या आपण पाहतोय. 5 षटकं संपली, 7 बाद 32 धावा. गोलंदाज तयार, फेल वाचवणं गरजेचं राहील. 5 षटकं कंप्लीट झाली आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 7 बाद 32 धावा. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार. गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी मार्कवर पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहू शकता वैभवला एक डावकुऱ्यात असा चांगला गोलंदाज दहीगावसाठी सातत्याने खेळताना पाहायला मिळतो. शेवटचं षटक, अंतिम षटक. गोलंदाज तयार, सुरेख प्रकारचा चेंडू अक्षय तरे के बल्ले से निकलता हुआ बेहतरीन छक्का. अक्षय तरेच्या बॅट मधून लेग ब्रेक असेल, ऑफ ब्रेक असेल, या गोलंदाजीसाठी प्रख्यात आहे हा गोलंदाज. परंतु मैदानामध्ये जर पाहिलं गेलं तर अक्षय तरेच्या स्लॉट मध्ये आला तो चेंडू प्लॉट मध्ये पाठवतो, ही खासियत आहे या खेळाडूची. षटकार. आतापर्यंत खूप शांत होता, आतापर्यंत खूप शांत होता, परंतु तदनंतर आक्रमण करत असताना संघाची धावसंख्या पाहू शकता आपण 37 धावा आहेत. कधी कुणाचे दिवस बदलतील हे सांगता येत नाही. मागच्या वर्षी क्रिकेट आहे, मागच्या वर्षी गुड बॉईज या संघामधून फायनल खेळणारा खेळाडू आणि सेमी फायनल त्या संघाला जिंकून देणारा खेळाडू भरत माळे आज 12 आहे. क्रिकेट आहे ते, कधी कुणाचे दिवस बदलतील हे सांगता येत नाही. फॉर्म तुमचा कधी चांगला असू शकतो, कधी तुम्ही फॉर्म मध्ये नसू शकता, हे मात्र सांगता येत नाही आणि आज मैदानामध्ये ते नक्कीच पाहायला मिळतं. भरत माळी सातत्यानं संभाजीनगर संघासाठी अनेक क्रिकेटच्या स्पर्धा जिंकवल्यात. मागील वर्षी एमपीएल ची स्पर्धा गुड बॉय संघासाठी सेमी फायनल मध्ये खूप आवश्यकता होती, तिथे मात्र सामना जिंकवली. गोलंदाज तयार, सुरेख प्रकारचा चेंडू कव्हरला. वा वा, फटक्यामध्ये नाजागत, फटक्यामध्ये ताकद, अक्षय तरेचा पॉवर, चौका. वापर कशा प्रकारे करू शकता हे खूप महत्वाचं आहे आणि सातत्यानं जे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. ज्या वेळेस मोठाले फॉर्मॅट खेळता त्यावेळेस खेळाडूला त्याच्या क्षमतेवर विश्वास दाखवणं खूप गरजेचं. इथे मात्र चेंडू डॉट, चेंडू निर्धाव मात्र पाहायला मिळतोय. वैभव कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू डॉट असेल, चेंडू निर्धाव, धावपलकावर धावसंख्या आपण पाहू शकता 7 बाद 42. प्रथम बॅटिंग करत असताना देवगाव टायगर्स. ऑन पेपर तुमचा संघ किती मजबूत आहे हे महत्वाचं नाही, परंतु मैदानाच्या आत गेल्यानंतर खेळाडूंचं प्रदर्शन कशा प्रकारचं होतं हे खूप महत्वाचं असतं. गोलंदाज तयार, सुरेख प्रकारचा चेंडू, अजून एक डॉट बॉल. अक्षय तरेला पूर्णपणे उभं करून ठेवलाय आज मैदानामध्ये पाहायला गेलं तर. अक्षय तरे 12 चेंडू 12 धावा, त्याच्या स्वभावाला न पटणारा खेळ आज मैदानामध्ये होताना पाहायला मिळतोय. सातत्यानं 300-400च्या स्ट्राईक रेटने बेस्ट फिनिशर म्हणून याची ओळख, परंतु आज मैदानामध्ये चाच पडत खेळत असताना पाहायला मिळतोय. सुरेख प्रकारचा चेंडू, अजून एक डॉट बॉल, अजून एक निर्धाव चेंडू. वैभवने पूर्णपणे नाचवलं या शेवटच्या 3 बॉलवर. धापलकावर धावा झाल्या 42, विजयासाठी 43 धावा. विनंती असेल चिन्मय स्पोर्ट देवपे संघाचा कॅप्टन आणि साई रेड्डी स्पोर्ट संघाचा कॅप्टन टॉस साठी संपर्क साधा. टॉस साठी संपर्क साधा. विनंती करेल मी
गुरुनाथजी धुमाळ आणि तदनंतर सचिनजी वाकचौडे सरांना विनंती करेल आपल्या शोभासे आपण टॉस करूया. टॉस साठी संपर्क साधा. सचिनजी वाकचौडे सर मंजिरी स्पोर्टचे ऑनर आहेत. विनंती करेल टीम चिन्मय देवपे साई रेड्डी आमचे लव गायकर सर देखील उपस्थित होत आहेत. वेलकम सर. या स्पर्धेमध्ये हार्दिक असं स्वागत. शेवटचा सामना आणि आता मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल बिग फाईट. चला चिन्मय देवपे संघाचा कॅप्टन. चिन्मय देवपे संघाचा कॅप्टन. चला ताबडतोब. नक्कीच नक्कीच जे आपले लाईनमन आहेत त्यांना विनंती असेल जेवढा तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न कराल तेवढा चेंडू ताबडतोब आतमध्ये पाठवत जा. विनंती करतो कॅप्टन चला फास्ट चला थोडं. राजू चला फास्ट. तुषार धुमाळ म्हणजे लक आहे. देवपेचा लक तुषार धुमाळ. ज्यावेळेस बोली लागली त्यावेळेस दिशावरे संघाने देखील त्या खेळाडूवर बोली लावली होती परंतु जितू चव्हाण त्या संघामध्ये त्याला घेतलं. आपण टॉस करणार आहोत. टॉस केला जातोय. चला ताबडतोब टॉस करा. काटा असा कॉल आणि काटा. थँक्यू. संघाने नाणेफेक जिंकली. सर काय निर्णय असेल? फर्स्ट गोलंदाजी. ओके क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. सर हा सामना दोन सामने तुम्ही गमावलेत परंतु हा सामना जे दोन संघ मैदानाच्यात खेळतात त्यांच्यासाठी खूप महत्वाचा आहे. या सामन्यात जर तुम्ही विजय मिळवला तर पुढील दोन संघांना देखील जो विजेता संघ होईल त्याला चान्स उपलब्ध होईल. काय रणनीती असेल या सामन्यामध्ये? किती धावांपर्यंत रोखण्याचं टार्गेट? त्यांना आम्ही 80च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. 6 षटकांचा सामना आहे. 80च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न. थँक्यू सर. बेस्ट ऑफ लक तुम्हाला विजयासाठी. ओर टू कॉमेंट्री बॉक्स तिथे जॉईंट आहेत मनोज कर्वे सर. खेळाडू कक्षामधून प्रेक्षकांनी उठायचं आहे. खेळाडू कक्षामध्ये फक्त फलंदाज बसतील. खबरदारी घ्या. धन्यवाद निखिल डोंबरे सर. चला मैदानामध्ये 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद होत असताना फलंदाज बाद होते सचिन कुर्ले आणि राजेंद्र असे सलामीची जोडी आली होती परंतु पहिल्या चेंडूवरती आक्रमण बघितलं आपण. तेच थरार मारा. थोडंसं आम्हाला या ठिकाणी डिस्टर्बन्स आलं होतं. कॉमेंट्री बॉक्समध्ये लक्ष नव्हतं आमचं. चेंज ऑफ पेस कोर्ट टप्प्याचा चेंडू क्लीन बोल्ड. क्या बात आहे. रिप्ले पाहू शकता आपण. रिप्ले मधून बोलतोय मी. सगळे मैदानात बघायला लागले. ऑनलाईन प्रेक्षकांसाठी पर्वणी आहे हा सामना. काय सुरुवात केली आहे. ईट का जवाब पत्थर से टीट फॉर टैट. कामयाब लोग अपने फैसले से दुनिया बदल लेते हैं लेकिन नाकामयाब लोग दुनिया के डर से अपने फैसलों को बदल लेते हैं. कामयाब आणि नाकामयाब मधला हाच फरक आहे तो तुम्हाला इथे क्लिअर करावा लागेल. तुम्हाला कामयाबी हासिल करावी लागणार आहे मैदानामध्ये. यावेळेला चांगला फटका पाहतो आपण. विकेटचं पतन झाल्यानंतर इम्प्रोवायझिंग स्ट्रोक डीप स्कोलेगच्या दिशेने. थँक्यू. काय झालंय? चौकार आहे. 4 रन्स. ओके.
एक गडी बाद 4 धावा 2 चेंडू झालेले आहेत. पहिला चेंडूती विकेटचं पतन झालं. सचिन फरडे आहे गोलंदाज ओव्हर द विकेट. यावेळेला लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह अगदी आमच्या समोर व्यासपीठाला सलामी देत असताना हा षटकार. प्रति षटक 7.17 ची सरासरी राखायची आहे, परंतु पहिल्या षटकामध्ये आक्रमण करत असताना सूरज विशे ऑन फायर. सचिन वागचोडे साहेबांकडून सचिनसाठी 3 षटकारांसाठी लागोपाठच्या 500 रुपयाचं प्राइज येणार आहे. सूरज विशे स्पेशली इम्प्रोवायझिंग स्ट्रोक झेंडू जागा बनवून चेंडू छानपैकी तटवला. स्क्वेअर ऑफ द रिजन बॅकवर्ड रिजन मध्ये 4 धावांसाठी. हार पचवली होती, त्यानंतर तो संघ उभारी घेतोय दिवसभरामध्ये आणि जबरदस्त या सामन्यामध्ये परफॉर्मन्स दिला. गोलंदाजाने फक्त 42 धावांती रोखलं संघाला आणि त्या ठिकाणी आता पाहतो आपण मैदानामध्ये विजयाकडे वाटचाल होईल असं वाटतंय, परंतु तसं शक्य होईल का? सचिन विषय जर असं आक्रमक झाला तर शक्य आहे, अवघड नसणार आहे. अजून एक दर्जावर फटका धमाका सचिन सूरजच्या बॅटमधून. सूरजला सांगितलं का कोणी की 43चं लक्ष 430चं लक्ष नाहीये. फक्त 43 धावांची गरज आहे. हा चेंडू खोलट टप्प्याचा खोदून काढायचा होता, परंतु बॅटच्या खालच्या टोला लागून ट्रॅव्हल होत आहे. वाईट मिड ऑफला कव्हर करेपर्यंत एक षटक समाप्त झाली. धाव संख्या आहे 43 धावांचा पाठला करत असताना देवा नाईट रायडर्स संघाची मनोज निस्तेच्या संघाची धाव संख्या आहे एक गडी बाद 18 धावा. वेल स्टार्ट, वेल बिगिन इज द हाफ डन. फर्स्ट इंप्रेशन इज द लास्ट इंप्रेशन. क्या बात है, झकास सुरुवात. तर 6 षटकांचा मुकाबला आणि त्या 6 षटकांमध्ये 42 धावा उभ्या केल्यानंतर 43 धावांचा पाठला करत असताना एक गडी बाद आणि सूरज विशेने राजेंद्रच्या सोबतीला जो आक्रमण सुरू केलाय तो आक्रमण कोण शमवेल कोण थांबेल? सूरज विशेल आणि राजेंद्र ते बघायचं आपल्याला. त्यासाठी सज्ज झाले गोलंदाजी मार्कवरती दौलत तुपे. बॅकफुटला जाऊन फक्त दिशा दिली कव्हर पॉइंटला. इनफिल्ड मधून काढायचं होतं पण तो सिंगलची प्राप्ती होते. शांत क्रिकेट आणि सोबतीला आक्रमक क्रिकेट दुहेरी संगम जणू काय सुरे मैदानामध्ये. एक शांततेने खेळतो आणि दुसऱ्याला संधी देतोय. सूरज विशेला संधी दिली राजेंद्रने, यालाच म्हणतात चांगलं कॉम्बिनेशन. बॅकफुटला जाऊन पंच करतोय. मिड ऑफला बीट करता आला नाही पण नॉनस्टॉकेनला धोका होता. वेगाने पोचला सुरक्षित आपल्या घरामध्ये फलंदाज राजेंद्र. नुकसान नाहीये. 19 धावा धाव फलकावर जिंकण्यासाठी 43 धावांचं लक्ष. मुरबाड प्रीमियर लीग हा पूल आहे पॉवरफुल, ऍब्सोल्युटली सक्सेसफुल, बिगी माइटी हिट सिक्सर. फायरिंग करतोय आणि असं वाटतं की 6 षटकं लागणार नाहीत की काय, परंतु या सूरजला रोखावं लागेल, थांबवावं लागेल. जय आणि पराजयामधला जो एक अडसर निर्माण झाला तो सूरज विषय नावाचा आहे, तो थांबवावा लागणार आहे. अन्यथा सूरज विषय सामना घेऊन जाईल. धावसंख्या घेऊन गेलाय 25 आकड्यावर. 25 ऑन द बोर्ड. दुसरं षटक मार्ग असतात दौलत तुपे. चेंज ऑफ पेस ऑन ड्राइव्ह पाहतो आपण. सेफ शॉट आहे मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने हा चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. षटकातच 29 धावा ठोकल्यात तब्बल. आता लक्ष फक्त 14 धावा दूर आहे. चेंडू शिल्लक आहेत 26. 13-26. ओ हो हो, फुल टॉसला फेकून दिलाय
फ्रंट स्क्वेअर मध्ये 6 धावांसाठी उडण खटोला. लँग्वेज जणू काय सांगते की सामना सोडला की काय. राजाजी मिरकोडे निराश हताश हतबल ठरलेत सर्व खेळाडू आणि गोलंदाज सुद्धा, कारण हवी ठरते सूरज विषय. मैदानामध्ये वादळ निर्माण झाले, आंधी तुफान अशी फलंदाजी स्ट्रेट डाऊन ग्राउंड. लॉंगरच्या वरून चेंडू फेकायला घेतच षटकार. दोन धावांची गरज आहे 24 चेंडूंमध्ये. 2 षटकं समाप्त झाली. तब्बल 20.50च्या सरासरीने 41 धावा ठोक ठोक ठोकल्या सूरज विषयने आणि राजेंद्र त्याला शांतपणे साथ देतोय. यालाच म्हणतात भागीदारी रचणं. एकाने आक्रमण करायचं, दुसऱ्याने संयम बाळगणं, म्हणजे जवळपास 9 विकेट्स राखून सामना जिंकेल की काय असं चित्र पाहायला मिळतंय. आता खूप खूप मोठं मिराकल घडलं, चमत्कार घडलं तर या सामन्यामध्ये शिरका करू शकतो, परंतु 99% विजयाकडे वाटचाल झाली आहे देवा नाईट रायडर्स संघाची. स्पीडअप करा आणि नक्कीच मनोज देसाई साहेबांचं आगमन होईल असं वाटतंय मला. संघ मालक या संघाचे, ज्या संघाने पराजयाने सुरुवात केली आता विजयाकडे घोडोल करतोय. MPL मध्ये पहिला दिवस गाजवतोय देवा नाईट रायडर्स. म्हणून तर म्हणतात ना की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. आधी अपयश पचवा, त्यानंतर तुम्हाला यश मिळेल. 2 धावांची गरज 24 चेंडूंमध्ये. फुल टॉस, मॅच विनिंग स्ट्रोक, डीप स्केलच्या दिशेने षटकार. मॅच फिनिशर फ्रॉम द बॅट ऑफ राजेंद्र, सिक्सर. विमानाच्या प्रकारे हवाई सफर, षटकार. खेळाडू कक्षामधून कोणी बसू नका. प्रेक्षकांना सुद्धा विनंती असेल, खेळाडू सुद्धा आपण बोलायचंय त्यांना की तुम्ही इथे बसू नका, अन्यथा पेनल्टीला समोर जावं लागेल प्लीज. देवा नाईट रायडर्सची पूर्ण टीम समोर यायची व्यासपीठाच्या, प्लीज या. आपण आम्हाला वारंवार सूचना देणं चुकीचं आहे, कारण ऑनलाईन लाईव्ह स्पर्धा आहे. ऑनलाईन प्रेक्षक आम्हाला कॉमेंट देतील, चुकीचे कॉमेंट येऊ शकतात, तर आम्हाला ते नको आहेत. आपण समोरी पाहू शकता, पहिल्या सत्रामध्ये 7 गडी बाद 42 धावा उभ्या केल्या देवगाव टायगर्सने आणि त्या धावांचा पाठलाग लिल्या पार केला, तो म्हणजे 9 विकेट्स राखून. आपण पाहू शकता 2 एका षटकातच सामना समाप्त केला देवा नाईट